हे आहे अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. इथं हे तीर्थ आहे. इथं तुम्हाला आजूबाजूला हॉटेल, जेवणाची व्यवस्था, हा आजूबाजूचा परिसर आहे बघा. इथे एक असं मोठं झाड आहे. इकडं गाव आहे बघा. हे आहे रतनवाडी गाव. हे पहा, हे आहे अमृतेश्वर मंदिर. अमृतेश्वर मंदिर हे कुठे आहे तर अमृतेश्वर मंदिर हे रतनवाडी, रतनगड, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर इथं असणार आहे. पर्यटक स्थळ आणि एक तीर्थक्षेत्र पण आहे आणि एक पर्यटक स्थळ पण आहे. चला, मंदिर हे खूप जुनं आणि खूप प्राचीन आहे. ते मंदिर तुम्हाला गेटच्या आतमध्ये जाऊन दाखवत आहे. हे बघा मित्रांनो, हे खूप जुनं आणि खूप प्राचीन असं मंदिर आहे. हे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेलच की हे किती जुनं आणि किती वर्षापूर्वीचं मंदिर असेल हे तुमच्या लक्षामध्ये येईलच. तर बघा, चला आपण मंदिराच्या जवळ जाऊ. मंदिराला 2 दरवाजे आहेत. एक पूर्वेकडचा दरवाजा आणि पश्चिमेकडचा दरवाजा, असे 2 दरवाजे त्या मंदिराला आहेत. मंदिराचा गाभारा मध्ये जमिनीमध्ये आहे. हे अमृतेश्वर हे नाव का या मंदिराला पडलेलं आहे तर आपण स्वतः पुजाऱ्याकडनं याची माहिती करून घेऊया. बघा, हे मंदिर बघून घ्या. ह्या मंदिराला कलर बसत नाहीये. कलर दिला तरी कलरच बसत नाही, असं हे एक प्राचीन मंदिर आहे. बघा, पूर्वेकडच्या दरवाजा समोर नंदीचं वाहन आहे. नंदी आहे, नंदीच्या वाहन. आणि इथून पुढे गेल्यानंतर मध्ये गाभारा येतो बघा. आणि गाभाऱ्यातून मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला मध्ये देवस्थान असतं बघा. हे मंदिर बघा, हे खांब किती जुने आणि किती अस्सल प्राचीन आहे ती, हे तुम्ही याच्यावरून अनुमान लावू शकता की किती जुनं मंदिर हे असू शकतंय. आणि सर्व कुठेही मंदिर गेलं तर फोडतोड केलेली आहे, परंतु हे मंदिर कोणी फोडलेलं तोडलेलं नाही, पर्यंत कोणीही आलेला नाहीये. तर बघा, असा हा गाभारा आहे आणि या गाभाऱ्यामधून मध्ये जायचं आहे. हे बघा, हे अमृतेश्वरचं दर्शन करू शकता तुम्ही. आणि इथली माहिती आपण इथल्या पुजाऱ्याकडून घेऊ. हे पुजारीच आहेत इथले, ग्रामीण भागातले. ठेवले आहे दर्शन करायच्या मंदिरात. हे अमृत कलश पिंड आहे. पिंड म्हणजे नाही, पिंड नाही, अमृत कलश आहे. अमृत कलश आहे. अमृत कलश इथं ठेवलेला आहे. पूर्ण अमृत कलश ठेवलेले आहे. पूर्ण अमृत कलश ठेवलेला आहे मित्रांनो. जो कोणी या अमृत कलशाची सेवा करेल त्याचे आयुष्याचे कल्याण होत आहे. कधीच त्याला पाप लागत नाही. कधी तुम्ही जर इतर रतनगडला आले तर हे पुजारी दादा महाराज आहेत, तुम्ही महाराजांचा संपर्क करू शकता. मी महाराजांचा इथं मोबाईल नंबर देतो. तुम्हाला जर राहायची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, इथं सगळीची व्यवस्था महाराज तुमची करून देतील. महाराजांच्या तुम्ही संपर्कात जर आले तर महाराज इथे तुमची सर्व व्यवस्था करतील. बघा, चॅनलवर महाराजांचा नंबर दिसेल. तुम्ही महाराजांशी कॉन्टॅक्ट करून इथे येण्याच्या आधी सरी चौकशी करू शकता किंवा इथे आल्यावर महाराजांची भेट घेऊ शकता. वरती देवीचं मंदिर आहे. सर्व तुम्हाला इथली कंपल्सरी माहिती महाराज तुम्हाला देतील. गाईड करतील. जेवणा खावण्याची व्यवस्था सर्व तुमची सगळी होते. राहण्याची व्यवस्था सर्व तुमची व्यवस्था इथं. जर सोमवारी शिवलेला अमृताचा एक अध्याय राहतो आणि हरिपाठ राहतो आणि आरती राहते. हे दर सोमवारी नियमन होते. बघा, हे जे बघा मित्रांनो, हे अमृत जे अमृत निघालं त्या टाकाला अमृत नमः शिवाय. बघा, इथं रतनगड, अकोले तालुका, अहमदनगर जिल्हा. इथं जर तुम्ही कधी आले तर इथं हे अमृतेश्वर आहे आणि इथले हे पुजारी दादा आहेत. इथले हे पुजारी आहेत, हे आपल्याला इथली माहिती सांगतील. बर, हे अमृतेश्वर जे मंदिर आहे, जर ह्या पृथ्वीवर पाऊस पडायचा जर असला तर हे पिंडीमध्ये अपकाळ पाणीवर येते. अपकाळ पाणीवर आले का या पृथ्वीवर पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच पाऊस या पृथ्वीवर पडणार, अशी येते भगवंताची शक्ती आणि लीला आहे. बघा, पाऊस पडायचा असल्यानंतर, पाऊस पडायच्या अगोदर पिंड परत येते पावसाला. हे जो कलश आहे, हे पिंड आहे, इथं पाणी असतंय पूर्णपैकी. वरती येतं, वरती आलं का पाऊस पडायला सुरुवात होते, असे पुजारी दादा सांगतात. आणि भरल्याच्या नंतर आपल्याला फक्त याचं उन्हाळ्यामध्ये दर्शन होतं. पावसाळ्यामध्ये दर्शन होत नाही, कारण आहे ना, हा पूर्ण गाभारा भरलेला असतो. हा बघा, प्रवाहाची गंगा आहे ती पूर्ण ह्या पिंडीला
येडागाडी राहतात, त्याच्यात पीठ काय दिसत नाही. नाही. बघा त्या बाजूला निघण्यासाठी हा दरवाजे, तसंच त्याचप्रमाणे ह्या बाजूला निघण्यासाठी हा दरवाजे. हा दरवाजा फुल भरलेला असतो आणि तांब्या सुद्धा पाण्याने काढलेला असतो. इतकं पाणी पावसाळ्यामध्ये असतंय. तर हे फक्त 4 महिने दर्शन होतं याचं. बाकी 8 महिने इथलं दर्शन होत नाही, बाहेरून दर्शन घ्यावं लागतं. मूर्तीचा स्पर्श होत नाही. होतच नाही. हे दरवाजे बंद असतात. पावसाळी हे दरवाजे बंद असतात, बाहेरून दर्शन केले जातात. बघा मित्रांनो, आपण ज्या वेळेस इथं ब्लॉगिंग ज्यावेळेस आपण इथे फिरायला गेलो होतो त्यावेळेस आपल्याला इथं मिळालेला आहे आरतीचा मान. आपल्याला आरतीचा मान मिळालेला आहे. तर इथं हे जे अमृत कलश जे हे शिवलिंग आहे याची थोडक्यात तुम्हाला आख्यायिका सांगतो. ते म्हणजे म्हणतात की समुद्र मंथन झाला त्यावेळेस जे अमृत कलश निघाला, तो अमृत कलश भगवान विष्णूने मोहिनीचं रूप घेऊन दैत्यांना बोलवलं आणि देवांना तो अमृत वाटून दिलं. अमृत वाटून दिल्याच्या नंतर जो कलश आहे तो कलश इथं ठेवण्यामध्ये आलेला आहे, अशी आख्यायिका ग्रंथांच्या पुस्तकाच्या आधारे मिळत आहे. तर अमृत वाटून झाल्याच्या नंतर जो कलश आहे तो कुठं ठेवला, तो इथं ठेवलेला आहे रतनगडावर. आणि जे रत्न निघाली ते रत्न सुद्धा ह्या किल्ल्यावर आहे, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर असा इथं ही आरती घेण्यात आलेली आहे. तर बघा आपल्याला हा आरतीचा मान मिळालेला आहे, म्हणून इथं रतनवाडी, रतनगड आणि हा अमृत कलश भगवान शिवाच्या साक्षीनं इथं ठेवण्यात आलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये असणार एक अप्रचित असं गड किल्ला तीर्थक्षेत्र इथं आजपर्यंतही कोणी पोहोचत नाही असं एक स्थळ आहे हे. तर बघा, धन्यवाद. ओम नमः शिवाय. हे बघा आरती झाल्यानंतर दर्शनासाठी गर्दी होत आहे. बघा दर्शनासाठी येणारे भाविक भक्त आहेत तिथले. आणि हा बघा हा दरवाजा इथं पाणी भरलेलं असतंय, पावसाळी दर्शन होत नाही. आणि पश्चिमेकडे निघाल्याच्या नंतर, मंदिरातून निघाल्याच्या नंतर मंदिराचं बांधकाम आणि मंदिराचा सभामंडप तुम्हाला इथं दाखवण्यात येत आहे. बघा समुद्र मंथन झाला आणि समुद्र मंथनानंतर महाविष्णूने जो कलश ठेवला ते रतनवाडी, रतनगड, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी रतनगडावर रत्न ठेवले आणि इथं हा कलश ठेवला. इथं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ठेवलेला अमृताचा हा कलश आजही इथं लोकांच्या इच्छा पूर्ण होतात किंवा नवस केले तर ते पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे. आणि इथं मंदिराचं काम बघण्यासारखं आहे. बघा हे मंदिर तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा त्याचे खांब केलेलं कोरीव काम किती सुंदर असं आहे. आजही याची तोडफोड झालेली नाही. नाहीतर आपण अनेक ठिकाणी मंदिर बघतो याची तोडफोड केलेली असते, बुरुज ढासळलेले असतात, परंतु याचा खडाही ढासळलेला नाही आणि खूप प्राचीन मंदिर आहे असं दाखवते. बघा आता आपण पश्चिमेला जाणार आहे आणि मंदिराच्या आपण बाहेर आलेलो आहे. हा पश्चिमेकडचा भाग आहे, पूर्वेकडनं घुसालो हा पश्चिमेकडचा भाग आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे. हे पहा, हा आहे रतनगड किल्ला. तुम्हाला लांबून दाखवलेला आहे. निम्म्या रस्त्यातून आम्ही जाऊ राहिलो आहे. तर हा रतनगड आणि याच्या आजूबाजूचा परिसर, जंगल, अशा प्रकारे हा रतनगड आहे. बघा हा रतनगड किल्ला. याची माहिती मी थोड्याच वेळात तुम्हाला सर्व सांगणार आहे. बघा आजूबाजूने डोंगर आहेत असे. आणि ह्या रतनगड पासून प्रवारा नदीचा उगम स्थान होतो आणि प्रवारा नदी इथून जाते. बघा हे बघा झाडाखाली पाडे मामा बसलेले आहे. ते हो अर्ध्यात आला. हे बघा खूप अशा घनदाट जंगलामधून हा रस्ता जात आहे. तर बघा ह्या रस्त्याने आपण रतनगडाचं ट्रॅकिंग करत आहोत, रतनगडाचा प्रवास करत आहोत. आपण रतनगडावर जाणार आहोत. रतनगडावर जात असताना रस्ता कसा आहे, रस्त्याच्या आजूबाजूचा जंगल कसा आहे, कोणती झाडं आहेत, ती औषधी झाडं याच्यात किती आहेत ती आम्ही बघत आहोत. कारण आपला एक औषधांचा बी चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे वनस्पतीची ओळख म्हणून आपला एक चॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला सगळी आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती भेटते, माहिती दिली जाते. आम्ही ट्रॅकिंग करत असताना वनस्पतीचं पण संशोधन करत असतोय. तर बघा असा हा रस्ता आहे आणि या रस्त्यानं आपण जात आहे. तुम्हाला जितका होईल तितका रस्ता दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर बघा असा रतनगडावर जाण्यासाठी घनदाट जंगलामधून असा हा रस्ता आहे. बघा तर चला या रस्त्याने आपण वरती जाऊया. हे पहा आपण आता जाऊ राहिलेलो आहे. मी वरती गेलेलो आहे, मामा खातून येऊ राहिलेला आहे. ती असा खिंडीमधून, खरवडणामधून असा हा एक रस्ता आहे. बघा या रस्त्याने वरती यावं लागतं. बघा
खूप असा घनदाट जंगलामधून डोंगरामधून रतनगडावर जाण्यासाठीचा रिक्षी असा रस्ता आहे. तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा वरती चढून आलेला आहोत आपण टापू आता एक. हे बघा असा हा रस्ता आहे. बघा मित्रांनो, हा जो समोर रस्ता आहे हे पाणी दिसतंय तुम्हाला. इथं रतनगड किंवा रतनवाडी आहे, तिथून आपण असं आहे जंगलाच्या कोपऱ्याने आलो. आता तुम्हाला इथली क्लिप दाखवली. हा प्लॉट आपण चढून वरती आलेलो आहे. वरती आल्यानंतर बघा एक असा टापू लागतो. त्या टापूवरती आम्ही उभे आहे. बघा इकडे एक अशी खोल दरी आहे. त्या टापूवरती बघा इकडे एक अशी खोल दरी आहे बघा ही इकडनं. आणि ह्या टापूवरून आता परत दुसरा रस्ता लागतो बघा समोर. इथून ह्या झाडात घुसल्यानंतर हा दुसरा टापू लागतो, दुसरी माळी लागते. ही पार केल्याच्या नंतर तिसरा टॉप लागतो. तिसरा पार केल्याच्या नंतर वर गडावरती चढतो. हे दिसतंय छोटं पण खूप वेळ लागतो. कमीत कमी जाण्यासाठी 3 तास लागतात. बघा हे मामा इथं उभे आहेत टापूवरती आणि उभे राहून इथं बघतात. तिथे इकडे तिकडे हवा बी छान लागते. ऊन आहे पण समजत नाही. बघा थंड वातावरण आहे. आता जवळजवळ शिमग्याचा दिवस आले जवळजवळ, तरी पण वातावरण एकदम थंड आहे. वरी हवा लागली. ह्या माळ्यावर आलं का अशी गार हवा लागायला लागली. आता खाली हवा लागत नव्हती रे, पण हवा लागल्यावर एकदम बरं वाटायला लागली. बघा ही झाड एकदम घनदाट झाड आहे त्याची. आता आपल्या ह्या झाडीतून असं वरी बसायची. वरी आपल्याला इकडे दरी दाखवा गुरुजी. इकडे दरी बघा इकडे किती खोल आहे. हा वरती जो दिसतो हा आहे रतनगड. तिथे गेल्यावर तिथला तुम्हाला तिथली माहिती सांगितली जाईल. आपण या दुसऱ्या टप्प्यातून दुसऱ्या माळीमधून चाललेलो आहे. तर ह्या दुसऱ्या टप्प्याचा रस्ता असा आहे बघा. हे बघा असा टप्पा आहे. असा हळूहळू गडावरती आपण जाऊ राहिलेलो आहे. ही दुसरी माळी आहे. मग तुम्हाला पहिली माळीचा रस्ता दाखवला. हा दुसऱ्या माळीचा रस्ता आहे. असे 3 टापू येते. 3 टापू सोडून तुम्हाला वरती जावं लागेल. हे बघा असा रस्ता आहे. इकडे खूप मोठं हिरडीचं झाड आहे. हो हिरडा आहे. हिरड्याचं झाड ज्यांना माहित नाही त्यांनी बघा इतकं मोठं असतंय. हे बघा आव आणि ढव्य असं जंगल हा कारवा. हे बघा ह्या दुसऱ्या टापूतून आपण जाऊ राहिलेलो आहे. दुसरा टापू संपतोय. दुसरा टापू संपल्याच्या नंतर बघा ह्या रस्त्याने बघा इथे झाडापासून हा तिसरा टापू चालू होतोय. तर इकडनं बी अशी खोल दरी आहे. बघा इकडनं बी खोल दरी आहे आणि इकडनं पण खोल दरी आहे. बघा तुम्हाला दरी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. हे बघा अशी खोल दरी आहे इकडनं. हे बघा इकडे पुढं गुहा आहे एक. हा आणि असं मधूनच जावं लागतं. हे बघा खूप ऊन झालेलं आहे. घामाघूम झालेलं आहे. आम्ही खूप असा उन्हामधून जाऊ राहिलेलो आहे. आता वाजले किती? जवळजवळ 1:30 वाजले ना. किती वाजले मामा? 12:30 वाजलेले. ते नेमकंच ऊन झालेले आहे. आम्ही उन्हाच्या भरात आम्ही वरती जाऊ राहिलेले. हा इथून चालू होतं तिसरा टापू. डोंगराच्या पायथ्याशी रतनगडच्या पायथ्याशी असलेलं हे घनदाट जंगल आणि ह्या जंगलामधून तुम्हाला वरती यावं लागतंय. बघा ह्या जंगलामधून आपण वरती आलेलो आहे आणि हा रस्ता आहे बघा. हा बघा हा रस्ता आहे. दुसरा टापू संपला, तिसरा टापू चालू झाला. असं जंगलामधून हा रस्ता जातोय. असे जंगलाचे 3-4 टापू सोडून वरती गडावर जावं लागतंय. जंगलामधून जर तुम्ही रस्ता चुकले तर तुम्हाला कोणाला सापडणार सुद्धा नाही. असा रस्ता आहे मित्रांनो. आपण म्हणत होतो 3 टापू आहेत. 3 टापू नाही 4 टापू लागलेले आहेत. बघा पावसाळ्यामध्ये असे झाडं उन्हाळून पडतात खाली. बघा हे मोठं झाड आहे रस्त्यामध्ये आडवं झालेलं. बघा हे असले झाडं पडलेले असतात. ही बघा हा 4था टापू आहे. हा रतनगडावर जाण्यासाठी रस्ता आहे असा. बघा हो पावसाळ्यामध्ये खूप अशी हवा असते, वारा असतो, वरून खराळ येण्याची भीती असते. हे बघा रस्त्यात किती मोठं लाकूड पडलेलं आहे. मामा बसलेले आहेत बघा याच्यावर लाकडावर. हे बघा रस्ता आहे. तर अशा रस्त्याने जावं लागते. चला तिथे
1 वाजलाय दुपारी 1 वाजलाय. सूर्याचं किरण सुद्धा नाही. बघा हे जंगल, असा रस्ता जातोय. मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहे ती. हो बघा. त्या जंगलामधून हे पहा मित्रांनो, जंगल संपलेलं आहे. जंगल संपून आपण गडाच्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात आलेलं आहे. हा पुढे दिसत आहे, इकडे पुढे हे रतनवाडी गाव आहे. पुढे पंढरदरा नावाचं धरण आहे जे पाणी दिसतंय. तर ह्या जंगलापासून, या पाण्यापासून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. बघा ह्या पूर्ण जंगलातून खाली, हा खाली जो पूर्ण तुम्हाला जंगल दिसतोय, या जंगलातून आणि या डोंगरामधून आपण निम्म्या डोंगरापर्यंत, निम्म्यापेक्षा जास्त डोंगरामध्ये आलेलो आहोत. आणि नंतर इथून शिड्या आहे ती, आपल्याला इथे शिड्यांवर जावं लागते. बघा पाडेमामा इथे शिडीवर बसलेली आहे, ती खालून येऊ राहिलेलं आहे. आणि या कड्यामधून आता आपल्याला या शिड्यांवरून प्रवास करायचा आहे. बघा पूर्ण शिड्यांवरतून प्रवास करायचा आहे आपल्याला. तर अशा शिड्या आहे, ती शिड्या चढून वरती गडावर जायचं आहे. हा गडाच्या आजूबाजूचा परिसर आहे. हा आहे रतनगड असे नावाने ओळखला जाणारा. तर रतनगडावरचे तुम्हाला काही महत्वाचे शीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जंगल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कडा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गडावर कसं जायचं याची माहिती पण तुम्हाला सांगण्यात येत आहे. तर चला आपण आता वरती जाऊया शिड्यांनी. तर बघा अशा प्रकारे शिड्या आहे ती, आणि या शिड्यांनी वरती चढून जावं लागतंय. बघा पाडेमामा वरती जाऊ राहिलेली आहे, ती वरतून येऊ राहिलेले. बघा अशा भयानक शिड्या आहे ती. एखादे जंगल आहे, हे जे पाणी आहे हे पंढरदरा धरण आहे. बघा उन्हाळ्याचे दिवस आहे ती, आणि आम्ही आता इकडं वरती जाऊ राहिलो आहे. बघा त्या शिडी निमीवरती जाऊ राहिल्या चढण्यासाठी शिड्या आहेत. ह्या गडावर जाण्यासाठी तसे पाहिले तर 4 रस्ते आहेत. ती एक पूर्वेकडचा हा मेन रस्ता, पश्चिमेकडचा एक रस्ता आहे, आणि 2 गुप्त रस्ते आहेत, ती चोरवाटा आहे ती. असे 4 रस्त्याने या किल्ल्यावर येता येतं. तर अशा ह्या शिड्या आहे ती, आणि या शिड्यांनी वरती यावं लागतंय. तर बघा असा हा खूप भयानक, खूप सुंदर, इथे ट्रॅकिंग साठी प्रवासी खूप येत असतात, पर्यटक लोक खूप येत असतात. बघा तर असं या शिड्यांनी वर जायचं. खूप ऊन झालेलं आहे, आणि या उन्हामध्ये आम्ही वरती जाऊ राहिलो आहे. हे बघा हे काय जुना जो रस्ता होता, जुन्या छोट्या छोट्या शिड्या होत्या, काही साखळ्या होत्या, त्याने जायचं. आता हे नवीन बांधकाम झालेलं आहे. बघा किल्ल्याचे काही बुरुज ढसळलेले आहे, ती काही दगड पडलेले आहे ती. तर हे बघा ही जुनी शिडी, ही तुम्हाला इथे शिडी दाखवते. जुनी शिडी, जुना रस्ता होता. आता हा नवीन रस्ता आणि नवीन शिड्या आहे ती. नवीन रस्त्यानं आणि नवीन शिड्याने वरती जावं लागतं गडावर. तर चला असं तुम्हाला इथं वरती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गड, किल्ले, शिड्या हे दाखवण्यात येत आहेत. बघा अशा प्रकारे शिड्या आहे ती. कधी इथं आले तर इथे येण्याच्या अगोदर तुम्हाला ही माहिती असावी. इथं शिड्यानी वरती जावं लागतं. खूप भयानक असा हा एक किल्ला आहे, रतनगड किल्ला. बघा किल्ल्यावर चढल्यानंतर हा किल्ल्यावर दिसणारा परिसर हा बघा, छान असं सुंदर वातावरण. पावसाळा इथं आल्यानंतर मन मोहून टाकणार निसर्गरम्य वातावरण असते. हा बघा शिड्यानी वरती चढून जायचं. काही रस्ते आहेत, पाऊल वाट पण आहे, इथं पायऱ्यांचा रस्ता पण आहे. हे बघा मामा हे जुन्या शिड्यांनी येऊ राहिलेले आहेत. जिथं जुन्या शिड्या आहेत तिथून येऊ राहिले आहेत. बघा चला आपण वरती चढून, पूर्ण वरती चढून आलेलो आहोत आता, आणि शिड्या संपलेल्या आहेत. ती शिड्या संपल्यानंतर आपण गडावर प्रवेश केलेला आहे. गडावरती आपण चढलेलो आहोत पूर्ण वरती. हे बघा इकडे खाली रस्ता नाहीये. तर बघा गडावरून खाली दिसणाऱ्या परिसराचं तुम्हाला एक प्रेक्षणीय स्थळ दाखवण्यात येत आहे. काही
दृष्ट दाखवण्यात येत आहे. बघा अजून एक शिडी राहिलेलीच आहे बघा तरी. तर चला अशा शिड्याने वरती जावं लागते. हे बघा गडावरून दिसणारा शेण हे समोर भंडारदरा धरण आहे. हे बघा ही शेवटची शिडी आहे. हे बघा गडावर आपण गेलेलो आहोत आणि गडावरून दिसणारा हा परिसर आहे. आता गडावरती गेलेलो आहोत. बघा सुंदर असं रम्य स्थळ हे गडावरचा हे काही ठिकाण आहे ते तुम्हाला मेन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळंच दाखवू शकत नाही आपण व्हिडिओ मध्ये, म्हणून जे काही मेन ठिकाणं आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत. हा एक गडावरचा परिसर रतनगड याचा वरचा परिसर. इथं रतनगड का नाव ठेवलं तर इथं समुद्र मंथनातून निघालेले रत्न एक आई जगदंबेच्या स्वाधीन देऊन या गडावर ठेवण्यात आलेली म्हणून रतनगड आणि अमृत कलश पायथ्याशी ठेवण्यात आला म्हणून अमृतेश्वर असं इथली आख्यायिका आहे, असं इथलं नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर बघा हा पश्चिमेकडचा परिसरच ठाणे जिल्हा, पूर्व बाजूने आपण आलो आहोत. वर चढल्यानंतर हा पश्चिमेकडचा भाग दिसत आहे. इकडे खाली ठाणे जिल्हा आहे. इकडे घाटघर, भंडारदरा धरण अशी इकडे ठिकाणं आहे. ती किल्ल्यावर येण्यासाठी मेन 2 दरवाजे आणि 2 गुप्त दरवाजे, चोरवाटा आहे ती. तर बघा सर्व किल्ल्याच्या भोवतीने असं कडा आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी खूप रिस्की आहे. बघा हे सुंदर असं रम्य वातावरण परिसर तुम्हाला इथं दाखवण्यात आलेला आहे. मंदिर असले हा किल्ल्यावरून खालचा जो परिसर आहे हा दिसणारा परिसर आहे. हे समोर तुम्हाला जे पाणी दिसत आहे ते आहे भंडारदरा धरणाचं पाणी आणि हा रतनगडाचा परिसर दिसत आहे. आता थोडासा वरती किल्ला राहिलेला आहे तर आपण असं जाऊन आणि वर किल्ल्यावर सुद्धा जात आहोत. तर किल्ल्यावर काही छोटे छोटे पाण्याचे हौद पण दिसत आहेत, ते तुम्हाला इथं दाखवण्यात येत आहेत. बघा असे छोटे छोटे काही हौद आहेत वरती. आजही पाणी आहे. उन्हाळा ना पावसाळा पाणी असतं. उन्हाळाभर पाणी वर किल्ल्यावर पिण्यासाठी शिल्लक असतं. तर असे काही महत्वाचे स्टॉप पण या किल्ल्यावर आहे. ती काही गुहा आहे, ती काही पाण्याचे हौद आहे, ती काही दरवाजे आहे ती. तर असे खूप बांधणी केलेली असा हा एक किल्ला आहे. बघा इथं पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत असतात. हे बघा आपण किल्ल्याच्या मधल्या रस्त्याने जात आहोत आणि मधल्या रस्त्याने गेल्यानंतर बघा इथे एक असा दरवाजा आहे का पश्चिमेकडे जाणारा. पूर्वेकडून आलो, पश्चिमेकडे उतरण्यासाठी इथून एक दरवाजा आहे. हा वरती किल्ला आहे, थोडासा राहिलेला आहे वरती चढायचा आपला. वरती पण जाणार आहोत. पण बघा इथून खाली एक जो रस्ता आहे हा याला कल्याण दरवाजा म्हणतात किंवा दक्षिणेकडचा दरवाजा म्हणतात. तर त्या दरवाजाना आपण खाली जाऊया. चला तुम्हाला इथं वरून बघा हा रस्ता आहे. इथं खाली एक खिंडी आणि एक खिंडीमधून तो रस्ता दाखवण्यात येत आहे. बघा तर असं ह्या किल्ल्यावरून तुम्हाला पश्चिमेकडचा परिसर दाखवण्यात येत आहे. बघा इकडे खाली ठाणे जिल्हा आहे. इकडे घाटघर नावाचे एक गाव आहे. बघा घाटघर, पुडदावना, पांजरे अशी गावं आहेत इकडं. आणि ह्या खिंडीमधून खाली उतरण्यासाठी रस्ता आहे. तर चला आपण त्या दरवाजाकडे जाऊ आणि दरवाजाकडून तुम्हाला त्याचा सीन दाखवतो. तुम्हाला किल्ल्यावरून जेवढा लांबचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर असं चित्रीकरण आणि ते पाहण्यासाठी अवश्य व्हिडिओला फॉलो करा. हे पहा आपण या दरवाजातून खाली जाऊ राहिलेलो आहे. तुम्हाला हा दरवाजा दाखवत आहे. हा पश्चिमेकडनं येणारा दरवाजा. याला आजही जुन्या काळातले लाकडाचे दरवाजे आहेत. बघा तुम्हाला इथे दाखवतो. बघा
इकडनं खाली उतरल्याच्या नंतर हा बघा असा दरवाजा आहे. हा बघा हा दरवाजा आहे. दरवाज्यातून आपल्याला जायचं आहे खाली. हा दरवाजा तुम्हाला सविस्तर दाखवतो बघा. हा दरवाजा बघा आजही असे दरवाजे येते. हा दरवाजा लावून घेता येतो, पॅक करता येतो. पॅक केल्यानंतर आजही कोणी या दरवाज्यातून वर येत नाही. बघा दरवाजा लावून दाखवला तुम्हाला. हे बघा हे बघा हा बघा दरवाजा. आजही दरवाजा आतून लावल्यानंतर कोणी उघडू शकत नाही. हा बघा हा दरवाजा. इकडं खाली जाण्यासाठी रस्ता आहे. इथे एक बुरुज होता छोटासा. हा बघा हा दरवाजा तुम्हाला खूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगल्या प्रकारे. चला इकडे खाली जाऊ. खाली जाऊन तुम्हाला थोडासा रस्ता दाखवत आहे. बघा हा बघा हा दरवाजा. पूर्ण हा दरवाजा तुम्हाला इथे दाखवलेला. आजही दरवाजा लावल्याच्या नंतर आजही बी मध्ये जाता येत नाही. इथं बुरुज आहे बघा. इथं पहारेकरी बसण्यासाठीच इथं काही ठिकाणे येते. आणि इथून खाली गेल्यानंतर इकडून येणारा रस्ता बघा कसा आहे. हा पश्चिमेकडून गडावर चढण्यासाठीचा रस्ता आहे. काही पर्यटक लोक इकडून ह्या रस्त्याने पण येऊ शकतात. वर येतात म्हणजे काही पूर्वेकडनं येतात तर काही पश्चिमेकडनं येतात. पश्चिमेकडे येण्यासाठी रस्ता थोडा अवघड आहे. गाड्यांची सुविधा नाही. पूर्वेकडनं येण्यासाठी बघा इथे एक गुहा आहे, छोटी गुहा आहे. एक गुहा तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून खाली बघा दरवाज्यात गेलेलो आहे आपण. आणि इथून खाली बघा असा रस्ता आहे. दोन्ही खिंडीच्या मधून रस्ता आहे. पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. बघा अशा पायऱ्या आहेत. पायऱ्याने खाली रस्ता जातो आणि तिथून वरती हा पश्चिमेकडून रतनगडावर येण्यासाठीचा हा रस्ता आहे. हे समोर बघा डोंगर किती छान आणि सुंदर दिसतात. तर बघा असा पश्चिमेकडून येण्यासाठीचा रस्ता. हे बघा इकडं वरती आल्यानंतर गडावरून दिसणारं हे रम्य असं ठिकाण लिंगी. हे बघा गडावरून जो परिसर दिसतो तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा सुंदर असा किल्ला आहे. मेन ठिकाणं तुम्हाला सगळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गडावरचे, रस्त्याचे, पाण्याचे जे काय आहे या गडावर सगळं दाखवलेलं आहे. तुम्ही येण्याच्या अगोदर इथली माहिती तुम्हाला मिळावी यासाठी व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती सविस्तर आणि सत्य माहिती सांगत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, दुसऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तर बघा हा वरती रस्ता गेलेला आहे. इथे रेलिंग केलेली आहे बघा, रेलिंग. आणि बघा हा वर शेवटचा रस्ता. आता आपण शेवट वरती आलेलो आहे. पूर्ण गड चढून वरती आलेलो आहोत आपण. पूर्ण गड चढून वरती आलेलो आहोत. तर बघा हे पूर्ण गडावरून दिसणारा खालचा परिसर आहे. हा बघा पूर्ण गडावरून दिसणारा परिसर. हे पहा वर गडावर आल्यानंतर एक असं छोटासा होल आहे. इथे याला हेल्याचं नाक असं म्हणतात. तर इथे एक छोटा होल आहे. याच्यातून पश्चिमेकडे बघता येतं आणि पूर्वेकडे बघता येते. याच्यामध्ये जर बसलं तर बघा हे तुम्हाला इकडे पश्चिमेकडचा भाग दाखवलेला आहे. हा बघा पश्चिमेकडचा भाग आहे. नाही पूर्वेकडचा, हा पश्चिमेकडचा भाग आहे. बघा अशा प्रकारे हा पूर्ण किल्ला तुम्हाला दाखवला. किल्ल्याच्या वरती चढून आपण आता खाली आलेलो आहे. तुम्हाला तिथलं काय थोडासा सीन दाखवला वरती आणि तिथून आता आपण खाली येऊ राहिलेलो आहोत. खाली तुम्हाला मी आता एक रत्नादेवीचं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा हा खाली दिसणारा सीन आहे. खूप सुंदर असं रम्य सिंहासन, हा सुंदर परिसर. बघा बघा हे आहे रत्नादेवीचं मंदिर देवस्थान. इथून आपल्याला मध्ये जायचं आहे. मामा या दरवाज्यातून मध्ये गेलेले आहेत. जरा आपण पण या दरवाज्यातून मध्ये जाणार आहोत. बघा हा रस्ता गेला आई रत्नादेवीच्या मंदिराकडे. तर आई रत्नादेवीचं दर्शन करून आणि आपला व्हिडिओ स्टॉप करू आपण थांबणार आहोत, कारण सगळी माहिती तुम्हाला दाखवून झालेली आहे.
बघा इथे या किल्ल्यावर आई रत्नादेवीचे मंदिरातून म्हणजे मंदिराकडे जाण्यासाठी या दरवाज्यामध्ये प्रवेश करावा लागतो आणि हा प्रवेश केल्याच्या नंतर मंदिराकडे जाण्यात येतं. इथं जुन्या मूर्ती कोरीव काम आहे ती इथून खाली शिडीने पुन्हा खाली जावं लागतं. पण शिड्यांच्या नंतर थोडस इकडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला मंदिर दिसेल. आपण आधी किल्ल्यावर गेलो, किल्ल्यावरून खाली येऊन आणि येताना आपण देवीचं दर्शन करू राहिले. बघा इथं नाव दिसते तुम्हाला आई रत्नादेवी म्हणून. सगळे समुद्र मंथनातून निघालेली रत्न इथे ठेवलेली आहेत. बघा असं हा आई रत्नादेवी मंदिर आपण गेलेलो आहे बघा. आणि इथं मंदिर आहे छोटं गुहेमध्ये मंदिर आहे. मंदिर का बांधलेलं नाही, पुरातन आणि गुहेमध्ये असणारं एक मंदिर आहे. तर बघा हे मंदिर तुम्हाला इथं दाखवा. मंदिर दर्शन करून आणि आपला व्हिडिओ आपण थांबवतोय, परंतु अगोदर दर्शन करून घ्या लाईव्ह. बघा इथं आई जगदंबेचं आई रत्नादेवीचं तुम्हाला इथं दर्शन करवत आहोत. बघा असं मंदिर आहे, मध्ये गुहा आहे. इथं अनेक गुहा पण आहे ती जिथं काही लोक राहू शकतात, काही लोक राहतात. तर हे बघा हे मंदिर आहे. हे बघा असं हे मध्ये छोटं मंदिर आहे आई रत्नादेवीचं. हे बघा मामा दर्शन करत आहेत. बघा इथे ही रत्नादेवी आहे आणि या रत्नादेवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण इथून दर्शन करून बाहेर निघाले. पुरातन एक गुहा आहे आणि गुहेमध्ये आता आपण बाहेर निघूया. आणि बाहेर निघाल्यानंतर आपण आता खाली परतीचा प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. इथून उतरून परतीच्या प्रवासाला लागला आहे. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.